उन्हाळ्यामध्ये जिभेला चव नसते, कधी-कधी असं तिखट पण खावंसं वाटत नाही. म्हणून आपण आज केलेले आहेत कढी पकोडे आणि हे पचायला हलके आहेत बरं का. कारण इथं आपण बेसनाचे पकोडे न करता मुगाच्या डाळीचे केलेले आहेत. करायला खूप सोपी रेसिपी आहे बरं का. कढी फुटू नये म्हणून मी तुम्हाला काही टिप्स सांगितल्यात. त्या जर तुम्ही फॉलो केल्या ना, अतिशय उत्तम मुगाच्या डाळीचे पकोडे तयार होतात. बिना भाजीच्या स्वयंपाकाच्या 6व्या एपिसोडमध्ये आपण हे करतोय. ही सीरीज तुम्हाला आवडत असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचन फूड अँड ब्लॉगच्या बिना भाज्यांचा स्वयंपाक याच्या 6व्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत. या आधीचे एपिसोड बघितले नसतील तर नक्की बघा. आज आपण करणार आहोत बिना भाजीचा स्वयंपाकामध्ये कढी पकोडा. आणि कढी पकोडा करताना बेसनाचे पकोडे न करता आपण मुगाच्या डाळीचे करणार आहोत. एकदम सोपी रेसिपी आहे, चवीला भारी लागते, उन्हाळ्यात खायला एकदम मस्त आहे. चला करूया. पहिल्यांदा आपण पकोडे करूया. इथे आपण घेतली अर्धी वाटी पिवळी मूग डाळ, स्वच्छ धुतली, 2 तास भिजवून घेतली. यातलं पाणी निथळून काढूया. डाळ निथळून घेतली, मिक्सरच्या भांड्यात काढायची. यामध्ये घालूया आलं आणि हिरवी मिरची. यात पाणी घालायचं नाही, बारीक वाटून घ्यायचं. तर डाळ अशी वाटून घेतली. यामध्ये घालूया पाव चमचा हळद, ओवा पाव चमचा, मीठ चवीपुरतं आणि थोडीशी कोथिंबीर. आता याला मिक्स करून घेऊ. तर पकोड्याचं मिश्रण झालंय. आता आपण करूया कढीचं मिश्रण. तर त्यासाठी इथं मी अर्धी ते पाऊण वाटी दही घेतलंय. त्यामध्ये घालू अर्धा चमचा मिरची पावडर, 1 चमचा धणेपूड आणि 2 चमचे बेसन. हे आपण चांगलं फेटून याच्यातल्या गुठळ्या मोडून घेऊया. तर हे बघा, आपण याला छान मऊसूत फेटून घेतलंय. तर यामध्ये थोडंसं पाणी घालूया, साधारण वाटीभर पाणी घालू आणि याला परत मिक्स करूया. पकोड्याचं मिश्रण तयार आहे, कढीचं मिश्रण तयार आहे. कढी पकोडे करूया. पहिल्यांदा आपण भजी करूया. त्यासाठी मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे. शक्यतो ना छोटी कढई घ्यायची, कारण एवढूसेच भजी करायचे आहेत. लहान कढई घेऊन तेल कमी घ्यायचं. तेल आपलं गरम झालं आहे. यामध्ये घालूया भजी. भज्यांनी आकार धरला. गॅस कमीच ठेवू आणि याला हलकंसं तळून घेऊ. तर लक्षात घ्या, कढी भजीची भजी आहे ती कुरकुरीत तळायची नाहीत, अर्धवट तळायची. म्हणजे कसं, अर्धवट तळायची आणि उरलेली जी काही कच्ची असतात ती कढीमध्ये शिजवून घ्यायची. म्हणजे मग फ्लेवर्स सगळे असे छान एकजीव होतात आणि चव मस्त लागते. तर ही भजी आपण अगदी 2 मिनिटासाठी हलकी अर्धी कच्ची तळून घेऊया. तर बघा, 2 मिनिटं मंद आचेवर भजी तळून झालेली आहे. काढूया. बाकीच्या मिश्रणाची भजी पण अशीच करूया. आता कढी करायची आहे, त्यासाठी घेऊया तेल. इथं मी तेल वापरलंय, तुम्ही तूप वापरलं तरी चालणार आहे. तेल गरम झालं. यामध्ये घालूया अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हिंग, सुकी मिरची, कढीपत्ता, 10-12 ठेचलेल्या लसणीच्या पाकळ्या आणि 1 इंच किसलेलं आलं. परतून घेऊया. यामध्ये घालूया पाव चमचा हळद. लसूण छान परतलाय. हळद घालू, याला मिसळून घेऊ आणि मग घालूया दह्याचं मिश्रण. लक्षात घ्या, दह्याचं मिश्रण घालताना गॅस बंद करायचा किंवा एकदम कमी करायचा, म्हणजे दही फाटत नाही. दह्याचं मिश्रण घातलं. आता कढी करायची आहे. बेसन घातल्यामुळं थोडंसं दाटून येणार, त्यामुळं आणखी थोडं पाणी घालू. तर सुरुवातीला 1.5 वाटी आणि आत्ता 1.5 वाटी असं एकूण मी 3 वाट्या पाणी घातलं, अर्धी वाटी दह्यासाठी. आता आपण गॅस परत चालू करूया. हे बघा, कढी मी इतकी अशी पातळ ठेवलेली आहे, ही उकळून आणखी थोडीशी घट्ट होणार आहे. आता लगेच मीठ घालायचं नाही, आधी सगळी कढी भजी होऊन द्यायची आणि मग शेवटी मीठ घालायचं, म्हणजे दही फाटत नाही. आता गॅस आपण सुरुवातीला मोठाच ठेवू आणि याला उकळी आणू. पण लक्षात घ्या, याच्यावर नजर ठेवायची. तुम्ही जर एकदम मोठ्या आचेवर खूप वेळ उकळून दिलं तर दही फाटलं जातं. अगदी नजर ठेवून याला एक उकळी आणूया. याला सतत हलवत 2-3 मिनटं शिजवून घेऊया आणि मग आपण पुढची प्रोसेस करू. तर बघा, कढी आपण 3-4 मिनटं उकळून घेतली. आता यामध्ये घालायची आहे भजी. याच्यामध्ये भजी घालायची, याला मिसळून घ्यायचं आणि मंद आचेवर याला 7 ते 8 मिनटं शिजून द्यायचं. म्हणजे ही भजी आहेत जी काही आपण अर्धी कच्ची ठेवली होती ती या कढीमध्ये चांगली शिजली जातात. 7 ते 8 मिनटं मंद आचेवर ठेवूया. हे बघा, 7 ते 8 मिनटं कढी मस्त उकळली आहे. यावर घालायची चिरलेली कोथिंबीर, चवीपुरतं मीठ. गॅस बंद. याला मिक्स करून घेऊया.
आणि आपली ही कढी भजी तयार झालेली आहे. तुम्ही असंही खाऊ शकता, पण आपण याचा तडका करतो. तूप गरम झालंय, यामध्ये घालूया पाव चमचा हिंग, थोडासा कढीपत्ता, हिरवी मिरची उभी चिरून घालायची आणि थोडीशी मिरची पावडर. याला परतून घेऊया आणि हा तुपाचा तडका कढीवर घालू. याला मिक्स करून घेतलं आणि हे घ्या, मस्त चटपटीत कढी भजी तयार आहेत. उन्हाळ्यामध्ये पोटाला हलकी. इथं मुख्य म्हणजे आपण मुगाचे पकोडे केलेले आहेत, मुगाच्या डाळीचे. त्यामुळे तुम्हाला बेसन वगैरे नको असेल तर या पद्धतीने तुम्ही करू शकता. जिरा राईस किंवा आपला साधा भात, फुलक्यांसोबत, चपातीसोबत खूप मस्त लागतात. पचायला हलके, चवीला असे चटपटीत जिभेला चव आणणारे मुगाच्या डाळीचे पकोडे आणि कढी नक्की करून बघा. भेटूया पुढच्या भागात. हॅपी कुकिंग.